नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या समस्त देशवासियांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टिकोनातनं संयुक्त राष्ट्रानं 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. खरं तर भारत सरकारनंच याबाबत पुढाकार घेतला. जवळजवळ 72 देशांनी या ठरावाला समर्थन दिलं, प्रस्ताव पास झाला. म्हणजे भविष्य काळात तृणधान्य या ज्या काही पिकं आहेत त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. त्यामध्ये खूप संधी आणि विकास करण्याची संधी आपल्याला आहे. असं असताना केंद्र आणि राज्य शासनाने भरघोस असे कार्यक्रम आपल्यासाठी ठेवलेले आहेत, तृणधान्यांसाठी ठेवलेले आहे. तर आज आपण हाच खास विषय घेतलेला आहे. आजचा विषय लक्षात घ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो. आजचा विषय आहे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023. आणि आत्ताचा हा महत्त्वाचा विषय आणि महत्त्वाचे दोन व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत या विषयावर माहिती देण्यासाठी आहेत. आपल्यासोबत आहेत आदरणीय विकास पाटील, संचालक विस्तार व प्रशिक्षण, कृषी आयुक्तालय पुणे. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मी मनपूर्वक स्वागत करते. आणि त्यानंतर आपल्यासोबत आहेत डॉक्टर योगेश बन, प्रभारी अधिकारी, नाचणी संशोधन प्रकल्प, कोल्हापूर. नमस्कार सर. आपलंही कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. तर चर्चेला सुरुवात करूया. एक छान विषय आहे सर. आतापर्यंत आपल्या आहारात समावेश असणारे गहू, तांदूळ हे सगळी आम्हाला रोजच्या जीवनातल्या गोष्टी माहिती आहेत. पण आता तृणधान्य पिकं जी काही मोजकी आम्हाला माहिती आहे, तर अशी सर्वसमावेशक कोणती तृणधान्य पिकं आहे, काय सांगाल सर आपण? तृणधान्य पिके जी आहेत, जे आपण पौष्टिक तृणधान्य पिके म्हणतो, यामध्ये एकूण 8 पिकांचा समावेश होतो. त्यामुळे त्याची विभागणी आपण मेजर मिलेट्स आणि मायनर मिलेट्स अशी करू शकतो. मेजर मिलेट्समध्ये ज्वारी आणि बाजरी या पिकांचा समावेश होतो. आणि मायनर मिलेट्समध्ये आपण बघू शकतो की फिंगर मिलेट असेल, बार्नयार्ड मिलेट असेल, कोडो मिलेट असेल, लिटिल मिलेट असेल, फॉक्सटेल मिलेट असेल. आणि या सर्व पिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या पिकांचं जे उगमस्थान आहे ते आशिया आणि आफ्रिका या देशातील दुष्काळ सदृश परिस्थिती या पिकांचा उगम झालेला आहे. आपण समोर बघू शकतो की या पिकांचा पक्वता कालावधी जो आहे जवळपास 3 महिन्यांच्या आत ही पिके आपली पूर्ण वाढ करतात. आणि या पिकांची भारतात पारंपरिक पद्धतीने गेल्या 8 ते 10 हजार वर्षांपासून लागवड केली जाते. बरं, आता या पिकांना आत्ताच याच काळात एवढं महत्त्व काय प्राप्त झालंय? म्हणजे अक्षरशः आंतरराष्ट्रीय स्तरावर योगेश बन सर इथे त्यांना आपल्याला दिलं गेलेलं हे वर्ष घोषित केलं. म्हणजे नक्कीच यामध्ये काहीतरी म्हणजे म्हणायचं झालं तर एक दम आहे या पिकांमध्ये. खाण्यामध्येही ते खूप पौष्टिक असतील. तर काय सांगाल याविषयी? आपण जर एक 2-3 पिढ्या मागे गेलो, समजा 1965-70 साली ज्यावेळेस देशाची अन्नाची गरज भागवायची होती त्यावेळेस भात आणि गहू या पिकांवर लक्ष केंद्रित केले गेले. आणि त्यांच्या दृष्टीने हरित क्रांती आणण्यासाठी या पिकांना सुखसोयी त्या दिल्या गेल्या. त्यामुळे 65-70 साली ज्यावेळेस या पिकांचा आपल्या अन्नधान्यात 20% वाटा होता, तो आज जवळपास 6% आलेला आहे. आणि या पिकांचे प्रमुख 3 जर आपण मुद्द्यांवर बोलायचं झालं तर ही पिके सर्वांसाठी फायदेशीर आहे. शहरातील ग्राहक असेल, लहान बालक असेल, यांच्यासाठी हे पौष्टिकतेने याचे महत्त्व असल्यामुळे आहारासाठी ते चांगले आहेत. 2 नंबरचा महत्त्वाचा घटक म्हणजे शेतकरी. जो लागवडीच्या दृष्टीने आपण जर विचार केला, यांची प्रतिकूल परिस्थितीत वाढ देण्याची क्षमता, कमी निविष्ठावर एक चांगल्या पद्धतीने त्यांनी मिळणारे उत्पादन आणि कमी पक्वता कालावधी, यामुळे शेतकऱ्यांना विविध पीक पद्धतीमध्ये त्याचा समावेश करता येतो. आणि तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे बदलत्या हवामानात, म्हणजे बदललेलं पाऊसमान, वाढलेलं तापमान, या पद्धतीत ही C4 वर्गातली पिके असल्यामुळे चांगल्या प्रकारे याची वाढ ते पूर्ण करतात. आणि सर्वात महत्त्वाचा एक त्यांचा गुणधर्म म्हणजे कमी पाण्यात देखील चांगल्या पद्धतीने त्यांची वाढ पूर्ण करण्याची क्षमता. बरं, विकास पाटील सर, आपल्याला माझा असा प्रश्न आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे कुठे नेमकी ही लागवड केली जाते, साधारण क्षेत्र, उत्पादन आणि एकूणच उत्पादकता याविषयी आपण प्रेक्षकांना सविस्तर माहिती देऊया. पौष्टिक तृणधान्याचं वैशिष्ट्य आताच बन सरांनी सांगितलं की ती कोरडवाहू भागातली पिकं आहेत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर रबी ज्वारी हे एक प्रमुख आपलं पौष्टिक तृणधान्य आहे. आणि ते प्रामुख्याने आपल्याला सोलापूर, अहमदनगर, परभणी, लातूर, उस्मानाबाद, सांगली, साताऱ्याचा कोरडवाहू भाग या भागामध्ये पिकवली जातात. बाजरीचं उत्पादन जे आहे ते नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे या क्षेत्रामध्ये आपण पिकवतो. त्याचबरोबर नाचणीचं जे काही पीक आहे हे सह्याद्रीचा जो पट्टा आहे त्यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये नाचणीचं पीक घेतलं जातं. आणि वरईचं पीक जे आहे ते नाशिक आणि जव्हार, मोखाडा, पालघर जिल्हा जो आहे
त्या क्षेत्रामध्ये ते घेतलं जातं. आता क्षेत्र उत्पादन आणि उत्पादकतेच्या बाबतीत जर आपण विचार करायचा झाला तर गेल्या 20 वर्षामधली ह्या पौष्टिक तृणधान्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर याचं क्षेत्र जे आहे हे थोडंसं कमी होतं आहे. कारण शेतकरी जो आहे हा कमर्शियल क्रॉपकडे जसं सोयाबीन आणि कापूस या पिकाकडे वळालेला आहे. आपण जर प्रमुख रब्बी ज्वारीचं जर आपलं क्षेत्र पाहिलं तर हे 2001 साली जवळजवळ 33 लाख हेक्टर क्षेत्र होतं, परंतु आता ते 14 लाख हेक्टरपर्यंत कमी झालेलं आहे. बाजरीचं जे क्षेत्र आहे ते जवळजवळ 14 लाख हेक्टर क्षेत्र होतं ते 6 लाखापर्यंत कमी झालेलं आहे. आणि नाचणीचं जे क्षेत्र होतं ते 1,30,000 हेक्टर क्षेत्र होतं ते 80,000 हेक्टर क्षेत्रापर्यंत कमी आलेलं आहे. परंतु हे काही क्षेत्र कमी जरी आलं असेल तरी रबी ज्वारीची आणि नाचणीची जी काही बाजरीची जी काही उत्पादकता आहे ती उत्पादकता आपण टिकून ठेवलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये कमी आलेली नाही. परंतु खरीप ज्वारीच्या उत्पादकतेमध्ये देखील कमी आलेलं आहे आणि उत्पादन देखील आपलं कमी झालेलं आहे. आणि पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्तानं आपला जोर असाच असणार आहे की या पिकाखाली परत शेतकऱ्यांनी वळावं, त्याचे उत्पादन वाढवावे, ग्राहकांनी त्याचा आहारामध्ये वापर करावा. या उद्देशानेच आपण चालू वर्षाचं जे काही आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जे आहे ते राबवतो आहे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करतो आहोत. खरं तर आपण हा आपल्या भारतात प्रचार प्रसार आपण फार मोठ्या प्रमाणात करतो आहोत यावर्षी. आणि असं करत असताना जर आपण निर्यातीचा विचार करायचा झाला तृणधान्यांच्या बाबतीत तर निर्यातीच्या बाबतीत नेमकी काय परिस्थिती आहे सर? भारतामधून अजून निर्यात जेवढी आपल्याला अपेक्षित आहे तेवढी होत नाही आहे. निर्यात होते काही प्रमाणात. ज्वारी आणि बाजरी या पिकांची नागलीची देखील आता निर्यात चांगल्या पद्धतीनं सुरू झालेली आहे. आणि हा जो काही आपला देश इतका मोठा आहे की आपण जरी आपलं इंटरनल कन्झम्पशन जरी वाढवलं किंवा आपल्या जरी नागरिकांनी त्याचं सेवन जर सुरू केलं तर आपली जी काही उत्पादकता आणि उत्पादन आहे ते आपणच आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं मार्केट जे आहे ते आपण उपलब्ध करून देऊ शकतो. परंतु शेतकऱ्यांना जर पैसे मिळवून द्यायचे असतील आणि त्यांना परत ह्या पिकाकडे जर वळवायचं असेल तर निश्चितच त्याच्या निर्यातीवर आपल्याला भर द्यावा लागेल. आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचं हे एक उद्दिष्टच असं आहे की जे आपली प्रमुख पिकं आहेत, आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये रबी ज्वारी हे एक प्रमुख पीक आहे, त्याचे आपल्याला निर्यात वाढवण्याची आवश्यकता आहे. मी आपल्याला एका पिकाचं उदाहरण देईन की बोलिव्हिया या राष्ट्रानं क्विनोआ या पिकाचा एक फार मोठ्या प्रमाणे प्रचार आणि प्रसार केला. आणि आज त्या राष्ट्रामधून प्रत्येक देशामध्ये इव्हन महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरामध्ये देखील क्विनोआचं महत्त्व जे आहे ते लक्षात आलेलं आहे. तशाच पद्धतीनं आपण आपल्याकडची ही जी काही पिकं आहेत ज्वारी, बाजरी, नाचणी याचा प्रचार आणि त्याच्यामधलं जे काही पौष्टिक सत्व आहेत त्याचा चांगल्या पद्धतीनं आपण जर प्रचार केला तर त्याला चांगली निर्यात मिळू शकते आणि आपण पूर्ण जगामध्ये त्याची निर्यात करू शकतो आणि आपल्या शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून चांगलं उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकतं. हाच आपल्या या चालू वर्षाचा मुख्य उद्देश आहे आणि त्या दृष्टिकोनातून शासन प्रयत्नशील आहे. आपल्याला एक परभणीवरनं फोन येतोय, प्रभाकर खरवडे यांचा फोन येतोय, आपण तो फोन घेऊया. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. मी परभणी येथून बोलतोय. भरड धान्यामध्ये ज्वारी जे पीक आहे ते पीक आमच्या जिल्ह्यामध्ये जमिनीवर आमच्या भरपूर पिकतंय. परंतु काय होतं की त्याची ते काढणी पश्चात मनुष्यबळाला परवडत नाही ते. कारण माणसावर जर त्याची कापणी, मळणी, खुडणी वगैरे केलं तर त्याच्यामध्ये काय होतं की त्याला आमच्याकडे सध्या 1500-2000 भाव आहे आणि ते एकरी 5 क्विंटल पर्यंत होत आहे. तर मग काय होतं 5 क्विंटल जर झालं 10,000 रुपयापर्यंत सुद्धा पण त्याचा खर्चातच जिरत आहे. त्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे की त्याच्यामध्ये हार्वेस्टिंग करून वैरण वेगळी आणि दाणे वेगळे असं काही यंत्र जर झालं तर मग परवडन पहा. तर ते त्याच्यासाठी माझी असं शिफारस आहे की त्याच्यात एक विशेष करून एक यंत्र तयार करायला पाहिजे. बाजरी आणि ज्वारी याची मळणी आणि काढणी संगत झाली पाहिजे. हा, म्हणजे तुमचा प्रश्न काय आहे सर नेमका? की मी सांगेन की त्यांची अडचण अशी आहे की ज्वारीमध्ये आता ग्रामीण भागामध्ये मजुराची कमतरता असल्यामुळं ती काढणी करता मजूर उपलब्ध होत नाहीत, ही त्यांची अडचण आहे. आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे की आज जे काही हार्वेस्टर्स आलेले आहेत त्याच्या माध्यमातून ज्वारीची काढणी झाली पाहिजे आणि त्या संदर्भात संशोधन झालं पाहिजे जेणेकरून शेतकरी हे पीक मोठ्या प्रमाणात घेईल आणि त्याच्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील. आणि त्यांनी जो काही एक प्रश्न सांगितला की त्यांनी जे सांगितलं की त्यांच्याकडे दर जो मिळतो तो त्यांनी कमी सांगितला, परंतु शासनाची जी काही या पिकासाठीची MSP आहे म्हणजे जे काही शासनाने दर ठरवून दिलेला आहे तो ज्वारीसाठी 2990 रुपयाचा आहे. जर माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की त्यांनी
जर त्यांचे जे काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्याच्या माध्यमातून ह्या ज्वारीची विक्री केली तर आज त्यांना खाजगी व्यापाऱ्यांच्याकडून जो काही कमी दर मिळतो त्याऐवजी त्यांना जास्तीचा दर मिळेल आणि मग त्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना देखील आहेत. यांत्रिकीकरणाच्या योजना आहेत. त्या यांत्रिकीकरणाच्या योजनेमध्ये थ्रेशर आणि हार्वेस्टर याकरता भरघोस अनुदान आहे. काही जिल्हे जे आहेत ते आपले पोकरा योजनेच्या माध्यमातून आहेत. तिथं आपल्याला गटामध्ये देखील यंत्रसामुग्री घेता येते आणि अनुदानावर ही यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. आणि जी मजुराची टंचाई शेतकऱ्यांना भासते तर मी काढणीकरता थोडंसं मी कबूल करतो की ज्वारीच्या काढणीकरता संशोधनाची गरज आहे, परंतु मळणीकरता मात्र आपल्याकडं चांगले अवजार यंत्र उपलब्ध आहेत आणि शासनाच्या अनुदानाच्या योजनाच्या माध्यमातून आपण ही यंत्रे जी आहेत ती शेतकरी उपलब्ध करून घेऊ शकतात. त्यासाठी महाडीबीटी हे पोर्टल शेतकऱ्यांच्याकरता उपलब्ध करून दिलेलं आहे. शेतकरी त्याच्यावर नोंदणी करून जर यंत्रसामुग्री घेतली तर त्याला थेट त्याच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग करण्याची जी काही सोय आहे ती शासनाने करून दिलेली आहे. नक्कीच फार सविस्तर आणि छान उत्तर सर आपण दिलं. डॉक्टर योगेश बन्सल, मला आता आपण असं सांगा की पौष्टिकता याची सगळीकडे चर्चा सुरू आहे, तर सविस्तर हे जी तृणधान्य यांच्या पौष्टिकतेबद्दल सांगायचं झालं, पोषक तत्वांविषयी सांगायचं झालं तर काय सांगाल आपण? आता पौष्टिकतेचा जर आपण विचार केला, ती पौष्टिकता आपल्या दैनंदिन आहारात ज्यावेळेस आपण कुठलेही तृणधान्य रोज आपण आहारात खातो त्यामध्ये प्रथिने येतात, खनिज पदार्थ येतात आणि जीवनसत्व येतात. आपण समोर बघू शकतो की रिकमेंडेड डायटरी अलाउन्स जे आपलं ICMR आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन जी दरवर्षी 2020 साली डिक्लेअर केलेलं आहे त्यानुसार पुरुष असेल, महिला असेल, लहान मूल असेल यांच्यासाठी त्यांच्या वजनांच्या एक कक्षेनुसार त्यांना लागणारे आवश्यक खनिज पदार्थ याची विभागणी समोर दिसते. आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू शकतो की ही जी पौष्टिक तृणधान्य पीक आहेत, आता नाचणीचं उदाहरण घेतलं, नाचणीमध्ये आपण गहू आणि भाताची तुलना आपल्याला समोर केलेली दिसते. त्यामध्ये कॅल्शियम या खनिजाचं प्रमाण जवळपास 364 मिलीग्रॅम आहे, जे भात आणि गव्हाच्या तुलनेने 10 पटीने जास्त आहे. त्यानंतर तंतुमय पदार्थ त्यामध्ये जास्त आहेत. त्यानंतर आपण राळा किंवा बरटी या पिकाचा विचार केला, त्यामध्ये स्निग्ध पदार्थ किंवा प्रथिनांचे प्रमाण देखील जास्त आहे. पुढे आपण जर गेलो तर बाजरीचा विचार केला, यामध्ये लोह या खनिजाचे प्रमाण जास्त आहे. म्हणजे सर्वच या मिलेट्सचा किंवा सर्वच या लघुतृणधान्याचा जर आपण विचार केला त्यामध्ये खनिज पदार्थ असतील, कर्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ असतील याचे एक संतुलित प्रमाण आहे. आणि भात आणि गहू हे आपले दैनंदिन आहारातले जे एक तृणधान्य याच्या पटीने ते 1.5 ते 2% जास्त आहेत. त्यामुळे याचा आहारात जर आपण वापर केला तर निश्चित आपल्या सर्वांच्या ते फायदेशीर आहे. नक्कीच. आता सर असं आहे की जागतिक पातळीवर आपण हे वर्ष साजरं करतो आहे, तर नेमकं 2023 यामध्ये नेमकं उद्दिष्ट सांगायचं झालं आणि एकूणच पार्श्वभूमी सांगायची झाली तर आपण काय सांगाल सर? ह्या पौष्टिक तृणधान्य वर्षाचं जे काही पार्श्वभूमी आहे त्याच्यामध्ये उद्देशच हा आहे की या पिकाखालचं क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे याचं आहाराचं महत्त्व हे सर्व नागरिकांना समजावून सांगणे आणि त्याचा आहारातला वापर वाढवणे आणि त्याच्यावर संशोधन करणे हा एक प्रमुख त्याच्यामधला उद्देश आहे. आणि याकरता गेल्या 7-8 वर्षापासून शासन प्रयत्न करत आहे. 2012-13 पासून 2018 हे वर्ष जे आहे हे शासनाने आपलं राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरं केलं होतं. जसं हे चालू वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष आहे. शासनाने याच्या MSP ज्या आहेत त्या देखील वाढवलेल्या आहेत. ज्या आधारभूत किमती आहेत ह्या देखील गेल्या 2017-18 पासून त्याच्यामध्ये भरीव वाढ जी आहे ती केलेली आहे. आणि चालू वर्षामध्ये या पिकाच्या विकासासाठी जी काही सप्तसूत्री दिलेली आहे या सप्तसूत्रीमध्ये प्रामुख्याने त्याचे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उत्पादकता वाढ हा एक उद्देश आहेच. त्या व्यतिरिक्त त्याचे जे काही पोषक मूल्यद्रव्य आहेत त्याचं जो काही महत्त्व आहे हे सर्व नागरिकांना पटवून सांगणे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रक्रियेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये मूल्यवर्धन आणणे. चौथी गोष्ट म्हणजे याचे उद्योग उभारणे की जेणेकरून शेतकऱ्यांना दर चांगला मिळेल आणि शेतकऱ्यांना रोजगार देखील मिळेल. नंतरची गोष्ट आहे म्हणजे त्याच्यात निर्यात वृद्धी आणणे. नंतर आपल्या जे काही पॉलिसीज आहेत किंवा त्याच्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे. उदाहरणार्थ काही राज्यांनी जसं कर्नाटक असेल, ओरिसा असेल या राज्यांनी गहू आणि ज्वारीच्या व्यतिरिक्त त्यांच्या राज्यामध्ये पिकणारी जी पौष्टिक तृणधान्य आहेत रागी असेल किंवा वरी असेल ती त्यांनी त्यांच्या पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममधून किंवा जे आपण रेशनवर उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याच्यातून देखील त्याचा वापर वाढलेला आहे. त्याची मागणी जी आहे ती वाढलेली आहे. तर अशी ही त्याची सप्तसूत्री आहे. या सप्तसूत्रीच्या माध्यमातून आपण याचा प्रचार आणि प्रसार करतो आहे की जेणेकरून याची मागणी वाढेल. शेवटी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचा उद्देशच हा आहे की याची मागणी वाढल्यानंतर शेतकऱ्यांच्याकडे जो काही माल आहे त्याला दर वाढेल आणि दर वाढल्यामुळे आज शेतकरी जो या पिकापासून लांब गेलेला आहे तो परत या पिकाकडे वळेल.
हा उद्देश ठेवूनच आपण ही सप्तसूत्री चालू वर्षी अवलंबत आहोत आणि गेल्या महिन्याभरापासून आपण पूर्ण वर्षभर याची चांगल्या पद्धतीनं या धर्तीवर प्रचार आणि प्रसिद्धी करत आहोत. फारच उत्तम अशी ही सप्तसूत्र जी आहेत ती आहेत सर, आणि ती सगळ्यांच्या उपयोगाची आहे नाही का. आता पौष्टिक जी तृणधान्य आहे याविषयी आपण आणखीन सविस्तर जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर मी आपल्या पुन्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये. शेतकरी बंधू भगिनींनो, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 आता आपण साजरं करतो आहोत आणि त्यानिमित्तानं आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर योगेश बन आणि विकास पाटील सरांना बोलवलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आता ही जी काही वेगळी वेगळी पिकं डॉक्टर योगेश बन आता जी सांगितली गेली, तर त्याविषयी काही संशोधन विद्यापीठात सुरू आहे का, आणि सुरू असेल तर ते नेमकं कशा पद्धतीने संशोधन पुढे जातंय आणि त्याचा नेमका फायदा हा सगळ्यांना कसा आहे? निश्चितच मॅडम, आत्ताच पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे जी सप्तसूत्री होती त्यातला पहिला एक महत्त्वाचा विषय होता की उत्पादकता वाढ आणि क्षेत्रविस्तार, म्हणजे उत्पादकता वाढ आणि त्यायोगे आपली उत्पादनाची वाढ. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत या पौष्टिक तृणधान्य पिकावर एकूण 3 संशोधन केंद्रे कार्यरत आहे. नाचणी व इतर पिकांवर कोल्हापूर येथे संशोधन करण्यात येते. ज्वारी पिकावर राहुरी येथे संशोधन केंद्र आहे आणि बाजरी पिकावर धुळे येथे संशोधन केंद्र आहे. नाचणी या पिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या पिकांचे एकूण 4 नवीन वाण विकसित केले आहे. आपण वरी पिकाचा फुले एकादशी हा वाण विकसित केला आहे, ज्याचे 12 ते 13 क्विंटल त्याचे उत्पादन आहे. त्यानंतर बर्टी या पिकाचा फुले बर्टी 1 हा वाण विकसित केला आहे कोल्हापूर केंद्राने. त्यानंतर आपण नाचणी या पिकाचे 2 वाण विकसित केले आहे. त्यामध्ये पहिला आहे फुले नाचणी, ज्याचा पकवता कालावधी 120 दिवस असून त्याची उत्पादकता 25 क्विंटलपर्यंत आहे. त्यानंतर आत्ताच रिलीज केलेला फुले कासारी हा जो वाण आहे त्याची उत्पादकता 20 ते 22 क्विंटल असून 100 दिवसात तो तयार होतो. आता मागील डिसेंबर महिन्यात जी एक संयुक्त आढावा बैठक झाली त्यामध्ये दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठामार्फत कोकण सात्विक हा वरी पिकाचा एक नवीन वाण विकसित करण्यात आला, ज्याची उत्पादकता 19 क्विंटल, म्हणजे लागवड होणाऱ्या पूर्ण क्षेत्रासाठी कोकण विभाग असेल, उपपर्वतीय विभाग असेल किंवा पश्चिम घाट विभाग असेल, या विभागाकरता विविध वाण विद्यापीठाने संशोधित केले आहे. आता आपण ज्वारी पिकाबद्दल जर बोलायचं झालं तर ज्वारी पिकाचे देखील जवळपास आज 13 वाण विकसित केले, ज्यामध्ये फुले अनुराधा असेल, फुले मधुर असेल, फुले रेवती असेल, फुले पंचमी असेल, त्यानंतर फुले माऊली असेल. म्हणजे हे जे पिकांचे विविध वाण जे विकसित केले आहे ते जमिनीच्या प्रकारानुसार आणि ग्राहकांच्या गरजेनुसार, म्हणजे फुले गोधन हा जो वाण आहे तो चाऱ्यासाठी असेल, फुले मधुर हुरड्यासाठी असेल, म्हणजे हे विविध वाण जे विकसित केले ग्राहकांची गरज, शेतकऱ्यांची गरज बघून आपण तयार केलं आहे. आणि ज्वारीचे जे 13 वाण विकसित केले यामध्ये महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे त्यांचे धान्य उत्पादन तर मिळते, त्याबरोबर आपल्याला चाऱ्यासाठी जे कडबा उत्पादन ते देखील या वाणांचे भरपूर आहे. त्यानंतर लागवडीचा दुसरा एक महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे लागवड तंत्रज्ञान. मग बियाणे पेरणीपासून ते काढणीपर्यंत जेवढ्या गोष्टींचा समावेश आहे त्या बाबतीत जवळपास 16 संशोधन शिफारसी राहुरीच्या ज्वारी संशोधन केंद्राने दिल्या आहे. आता आपण बाजरी पिकाकडे जर वळलो तर बाजरी पिकाचं जे काम आहे ते धुळे येथे चालतं. त्यामध्ये फुले आदिशक्ती असेल, श्रद्धा असेल, आणि हे जे अधिक लोहाचे जे आहे आपले विविध वाण ते देखील विकसित करण्यात आलेले आहे. बरं, आपल्याला आता एक फोन येतो आहे सर, विनया परब यांचा विरारवरून. तो फोन आता आपण घेऊया. हॅलो हॅलो, विनयाताई नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा. हॅलो, विचारा. हा, मला विचारायचं आहे की कोकणामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, तर चांगलं उत्पादन घेण्यासाठी कोणत्या तृणधान्याची निवड करावी? बर, काय सांगाल? पारंपरिक पद्धतीने आपण जर सर्व पौष्टिक तृणधान्याचा विचार केला तर ज्वारी आणि बाजरी ही तृणधान्य सोडून बाकीचे जे उर्वरित मिलेट्स आहेत, लघु तृणधान्य पिके, त्यामध्ये नाचणी हे प्रमुख पीक कोकणात लागवड केली जाऊ शकते. नाचणी पिकाचे दापोली 2 असेल, दापोली 3 असेल आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे हे 2 वाण विकसित केले, याची लागवड आपण तिथे करू शकतो. अतिपाऊस जरी देखील असेल परंतु या पिकांमध्ये रोप पुनर्लागण पद्धतीने आपण त्याची लागवड करतो, त्यामुळे अतिपावसात देखील त्याचा पिकावर काही अनिष्ट परिणाम होणार नाही. योग्य वेळेत पेरणी आणि योग्य वेळेत त्याची पुनर्लागण केली तर निश्चित त्याचे चांगले उत्पादन मिळेल. बरं डॉक्टर योगेश पण सर, पुढचा प्रश्न मला आपल्यालाच आहे की आता आपण जी वेगळी वेगळी तृणधान्य जी काही सांगितली आहे, तर शहरी भागात किंवा ग्रामीण भागातही काही प्रक्रिया करून आपण रोजच्या आहारात घेऊ शकू असा काही पदार्थ बनवता येतात का? आणि महत्त्वाचं म्हणजे अन्न प्रक्रिया ही नागरिकांसाठी किती फायदेशीर आहे, काय सांगाल?
आता ही सर्व जी मिलेट्स आहेत ही तृणधान्य पिके आहेत, म्हणजे आपल्या रोजच्या आहारात आपल्याला वापरली जातात. तर लघु तृणधान्यांच्या बाबतीत बोलायचं झालं म्हणजे नाचणी व इतर यांच्यावर प्राथमिक प्रक्रिया करणं गरजेचं आहे. कारण या धान्याचा आकार लहान असल्यामुळे ज्यावेळेस शेतामध्ये शेतकऱ्यांमार्फत त्याची मळणी केली जाते त्यावेळेस शेतातला काडी कचरा असेल किंवा त्याबरोबर येणारे जे घाण असेल ती पहिल्यांदा आपल्याला काढणे गरजेचं आहे. प्राथमिक प्रक्रिया करताना आपल्याला या तृणधान्यांच्या भोवतालचे जे आवरण आहे ते काढणे गरजेचं आहे, कारण ते आवरण आपल्या शरीरात आपण पचवू शकत नाही. प्राथमिक प्रक्रियेमध्ये आपण त्या धान्याचा आकार बदलल्यानंतर आपल्याला दुसरी महत्त्वाची जी घटक आहे ती आहे द्वितीय प्रक्रिया. द्वितीय प्रक्रियेमध्ये आपण काय करतो की ग्राहकाच्या गरजेनुसार म्हणजे रेडी टू कुक किंवा रेडी टू ईट म्हणजे खाण्यायोग्य किंवा शिजवण्यायोग्य, ज्यामध्ये आंबवणी असेल किंवा आपण धान्याला मोड आणणं म्हणतो किंवा फ्लेकिंग म्हणतो किंवा त्याच्या लाह्या बनवणं, ह्या अशा पद्धतीने आपण जर त्याची द्वितीय प्रक्रिया केली तर निश्चित त्यामध्ये असणारे जे घटक आहेत जे आपल्या शरीराला अपायकारक आहेत म्हणजे फायटेट असतील, टॅनिन असतील, ते अनावश्यक घटक आपल्याला त्यातनं कमी होतात आणि प्रथिने असतील किंवा खनिज पदार्थ ज्याची शरीराला आपण पोचू शकतो अशा पद्धती त्याची उपलब्धता त्या धान्यामध्ये वाढते. मग प्राथमिक प्रक्रिया आणि द्वितीय प्रक्रिया केल्यामुळे शेतात उत्पादित होणारा माल आणि त्याचा गाव पातळीवर मिळणारा त्याला जो दर आहे त्यापेक्षा आपण ज्यावेळेस त्याचं मूल्यवर्धन करतो म्हणजे त्यावर प्रक्रिया करतो त्याचा निश्चित दर वाढलेला असतो आणि ग्राहकाच्या गरजेनुसार आपण त्याला तो देऊ शकतो. बरं, आता विकास पाटील सर, माझा आपल्याला असा प्रश्न आहे की कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी आपण शेतकऱ्यांचा विचार करतो आहोत, तर आता एवढं मोठं वर्ष एक मोठ्या विषयासाठी जर जाहीर झालेलं आहे तर त्यांच्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत आणि त्या योजना त्यांना कशा फायदेशीर आहेत? आत्ताच बन सरांनी जे सांगितलं की कृषी विद्यापीठामार्फत वेगवेगळ्या पिकांच्या संशोधन होतं आहे, नवीन जाती कृषी विद्यापीठ काढतायत आणि निश्चितच हे संशोधन शेतकऱ्यांच्यापर्यंत जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपल्याला आपले जे काय लक्ष्य आहे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याचं हे आपण साध्य करू शकणार नाही. आणि यासाठी महाराष्ट्र मिलेट मिशन अशी योजना महाराष्ट्र शासनाने सगळ्या योजना मिळून एक सुरू केलेली आहे आणि त्यातली प्रमुख एक जी योजना आहे ती आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजना. या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेमध्ये आपल्याला अंदाजे प्रत्येक वर्षी 101 कोटी रुपयाची तरतूद उपलब्ध असते आणि या माध्यमातून आपण जे कृषी विद्यापीठांनी तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, नवीन बियाणं विकसित केलेलं आहे, ते शेतकऱ्यांच्यापर्यंत घेऊन जात असतो. आता त्यातले प्रमुख घटक जे आहेत हे घटक म्हणजे कोणते आहेत की एक तर आपण शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणं जे आहे ते वितरित करत असतो, जे 10 वर्षाच्या आतील प्रसारित केलेलं आहे विद्यापीठांनी असं बियाणं. दुसरी महत्त्वाची बाब आहे याच्यामधली जी प्रात्यक्षिकाची, जे शेतकऱ्यांना नवीन लागवड पद्धती ज्या आहेत त्या नवीन लागवड पद्धती सांगणे, मग त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया असेल, त्याची योग्य अंतरावरची लागवड असेल, त्यामध्ये एकात्मिक खत व्यवस्थापन असेल आणि मग हे एकात्मिक खत व्यवस्थापन करत असताना जे आपण प्रात्यक्षिकं घेतो त्यामध्ये माती पाणी परीक्षण करून खताचा वापर योग्य पद्धतीनं करणे, ह्या बाबी आपण शेतकऱ्यांना समजावून सांगतो. आणि हे करण्याकरता या योजनेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांची प्रशिक्षणं घेत असतो, शेतीशाळा घेत असतो. यामध्ये आमचा जो काही क्षेत्रीय कर्मचारी आहे तो त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांचे गट तयार करून त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये प्रत्येक आठवड्याला त्या वाढीच्या अवस्थेनुसार जे काही तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञानाचा प्रसार किंवा प्रशिक्षण हे त्या शेतकऱ्यांना देत असतो. आणि मग हे शेती करत असताना मगाशीच आपल्याला एका शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाच्या संदर्भात किंवा मजुराच्या अडचणीच्या संदर्भात प्रश्न विचारलेला होता. मग शेतकऱ्याला आपण अनुदानावर अवजार देखील उपलब्ध करून देतो. त्यामध्ये ट्रॅक्टर असेल, रोटोवेटर असेल, पेरणी यंत्र असेल, मळणी यंत्र असेल, अशा पद्धतीच्या अनुदानावर आपण प्रत्येक यंत्राची ही अनुदानाची जी काही टक्केवारी ती वेगवेगळी आहे त्याच्या किमतीच्या अनुषंगाने. आणि एक शासनाने मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एक चांगली सोय अशी करून दिलेली आहे की जर शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं अनुदान पाहिजे असेल तर यापूर्वी त्याला शासकीय कार्यालयाला भेट देणं अपेक्षित होतं, परंतु आता जर तो ऑनलाईन त्याने त्याच्यावर रजिस्ट्रेशन केलं तर निश्चितच तो खरेदी करू शकतो आणि ऑनलाईन त्याच्या खात्यावर खरेदी केल्यानंतर पाहणी करून त्याचं अनुदान जे आहे ते वर्ग केलं जातं. त्यामुळे त्याला कुठेही शासकीय कार्यालयामध्ये येण्याची आणि कागदपत्र देण्याची आवश्यकता जी आहे ती आवश्यकता भासत नाही. कागदपत्र तो त्याच्या मोबाईलवरून देखील जी आहे ती अपलोड करू शकतो. ही एक योजना झाली. दुसरी योजना जी आहे ती राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जवळजवळ 50 कोटी रुपयाची तरतूद यामध्ये उपलब्ध आहे. आणि आपण ही जी तरतूद आहे ही प्रामुख्याने जे आत्ता बन सरांनी सांगितले मायनर मिलेट्स किंवा बारीक तृणधान्याचे आहेत, त्याच्यामध्ये नागली, वरई किंवा बाजरी याच्यासारखी जी काही पिकं आहेत त्याच्या म्हणजे तंत्रज्ञान प्रसार करता आपण वापरणार आहोत.
या व्यतिरिक्त ह्या पिकांचे जे काही प्रचार प्रसिद्धी आहे, आरोग्यविषयक प्रचार प्रसिद्धी, त्यासाठी देखील आपण त्याचा वापर जो आहे तो करणार आहोत. नुसतंच उत्पादन आणि उत्पादकता वाढ ही कॉन्सन्ट्रेट करून आपल्याला उपयोगाची नाही, कारण चालू आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचं जे काही आपण उद्देश घेतलेला आहे त्यामध्ये प्रक्रिया आणि मूल्यवर्धन हे देखील महत्त्वाचं आहे. आणि यासाठी पंतप्रधान PMFME पंतप्रधान अन्न प्रक्रिया योजना जी केंद्र शासनाने केलेली आहे ती योजना देखील आपण मोठ्या प्रमाणात राबवतो आहोत. आणि आमचा एक उद्देश आहे की या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने 500 प्रक्रिया उद्योग हे चालू करावेत. ऑलरेडी या योजनेअंतर्गत जवळजवळ 150च्या वर प्रक्रिया उद्योग हे चालू झालेले आहेत आणि यामध्ये 33% 10 लाखापर्यंतचं अनुदान आहे. यासाठी शेतकऱ्यांना आपण प्रशिक्षण देतो, प्रक्रिया कशी करावी, त्याला उद्योग कसे उभारावे, त्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट कसे करावेत, बँकांच्याकडून कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासन त्याला मदत करत असतं. त्याच व्यतिरिक्त त्याचे जे काही उत्पादित पदार्थ आहेत त्याची प्रचार प्रसिद्धी व्हावी, विक्री व्हावी, याकरता विविध प्रदर्शने आणि मेळावे किंवा बायर सेलर्स मीट याच्या माध्यमातून त्याच्या विक्रीची व्यवस्था करण्याकरता, त्याचबरोबर त्याची जी काही उत्पादनं आहेत त्या उत्पादनाचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्याकरता देखील अनुदान आणि प्रचार प्रसिद्धी जी आहे ती आपण करत असतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की प्रत्येक शेतकऱ्याला हे मार्केटिंग करणं शक्य नाही किंवा प्रक्रिया करणं शक्य नाही. यासाठी जी काही शासनाची बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना जी आहे, या स्मार्ट योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे गट तयार करून शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणे आणि त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून या पिकांच्यामधली मूल्यसाखळी बळकट करण्यावर आपण मोठ्या प्रमाणात भर देत असतो. म्हणजे ही मूल्यसाखळी अशासाठी महत्त्वाची आहे की शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला त्याला चांगला दर मिळावा. जे काही मध्यस्थ आहेत हे मध्यस्थ जर कमी झाले, म्हणजे ग्राहक जो दर देत असतो त्यातला जास्तीत जास्त हिस्सा शेतकऱ्याला मिळावा आणि ही मध्यस्थांची साखळी कमी करून ती बळकट करावी. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्याची साठवणूक करावी, त्यांनी गोडाऊनची उभारणी करावी आणि मगाशी सरांनी सांगितलं की जशी त्याला प्रक्रिया करावी लागते त्या प्रक्रियेची मशिनरी त्यांनी त्या ठिकाणी उभारावीत, त्याच्यावर प्रक्रिया करावी आणि त्यांचं स्वतःचं ब्रँडिंग करून मार्केटिंग करावं. यासाठी आपण यामध्ये त्यांना अनुदान देत असतो. आणि या स्मार्टच्या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 50 कोटी रुपयाची तरतूद ही आपण केलेली आहे आणि 30 शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून त्यांच्या बळकटीकरणाचा उद्देश जो आहे तो आपण चालू वर्षी घेतलेला आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की केंद्र शासनाचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च ही एक हैदराबादला संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून न्यूट्री हब एक असा प्रकल्प राबवला जातो ज्यामध्ये नवीन जे काही उद्योजक या उद्योगामध्ये येत आहेत त्यांना एक प्रकारचं हँड होल्डिंग किंवा मार्गदर्शन करण्याची त्या ठिकाणी सोय आहे. त्या ठिकाणी सर्व एखाद्याला जर उद्योग सुरू करायचा झाला तर मशिनरी कोणती असावी, ती कुठून उपलब्ध करून घ्यावी, त्यानंतर त्याची जी काही प्रक्रिया असते म्हणजे रेसिपी असते ती कशी स्टँडर्डाईज करावी, त्याची लोकप्रियता वाढवण्याकरता त्याचा प्रचार प्रसिद्धी कसं करावा, म्हणजे एखादा प्रक्रिया उद्योग सुरू करण्यापासून त्याचं लॉन्चिंग करण्यापर्यंतचं मार्गदर्शन हे त्या संस्थेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ असे 30-40 उद्योग त्या संस्थेच्या माध्यमातून उभारलेले आहेत. आणि मग आपण जे म्हणतो की आता चालू वर्षी 500 उद्योग आपल्याला उभे करायचे आहेत तर त्यांना एक मार्गदर्शन व्हावं म्हणून त्यांच्याकरता ह्या स्टार्टअप म्हणतो आपण त्यांचं इन्क्युबेशन व्हावं याकरता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च हैदराबाद या संस्थेच्या माध्यमातून आपण एक इन्क्युबेशन सेंटर सोलापूर येथे देखील सुरू करण्याचा आपला उद्देश आहे. आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातले या पौष्टिक तृणधान्यामध्ये प्रक्रिया करणारे जे काही उद्योजक येणार आहेत त्या सर्व उद्योजकांना त्यांच्या उत्पादनापासून मार्केटिंगपर्यंतचं मार्गदर्शन हे आपण करणार आहोत. हे इथंवरच नाही तर महाराष्ट्रातले जे काही कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्या माध्यमातून देखील फार चांगलं संशोधन प्रक्रियेचं झालेलं आहे. उदाहरणार्थ राहुरीमध्ये ज्वारीमध्ये फार चांगल्या पद्धतीचं संशोधन झालेलं आहे आणि वेगवेगळे पदार्थ त्यांनी तयार केलेले आहेत. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये MSRLM माध्यमातून महिलांचे मोठ्या प्रमाणात बचत गट स्थापन झालेले आहेत आणि ह्या बचत गटांना देखील आपण उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करत असतो. तर ह्या कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आणि आपली जी काही आत्म्याची संकल्पना आहे त्या आत्म्याच्या संकल्पनेच्या माध्यमातून म्हैसूरला जी काही CFTRI ही संस्था आहे त्या संस्थेच्या मदतीने या सर्व बचत गटांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना जास्तीत जास्त प्रक्रिया करता उद्युक्त करणे आणि त्यांचं उत्पन्न आणि उत्पादकता वाढवणे, रोजगार वाढवणे या उद्देशानं आपण वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या आपण राबवतो आणि त्याचा एक चांगला परिणाम आपल्याला
खाली प्रत्यक्ष क्षेत्रावर होताना दिसत आहे. म्हणजे खूप साऱ्या योजना आहे ज्याचा फायदा शेतकरी बांधवांना घेता येईल. आता एक फोन येतो आपल्याला राजेंद्र ढगे यांचा अहमदनगरवरून. राजेंद्र ढगे आपल्याशी बोलतायत अहमदनगरवरून. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हं. हा मॅडम, आमच्याकडे ज्वारीची पूर्वी खूप हे व्हायची, पण आता पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बंद केली करणं. बरं, प्रश्न काय सर? आता मला तर करायची वाटते. आता हे सध्याचं हे वर्ष पण आहे, आता प्रोग्राम पण आहे, तर मला असं विचारायचंय त्याचे वाहन कुठं उपलब्ध होतील आणि त्याच्याविषयी समजा त्या धान्याला काही आपल्याला उत्पादनाविषयी काही अडचणी आल्या तर नेहमी कोणाच्या संपर्कात राहावं ना, त्यांची वेळोवेळी सहाय्य आणि सल्ला मिळते. नक्कीच. आपला डॉक्टर योगेश बन्सल. फार चांगला प्रश्न आणि योग्य वेळेला सर आपण हा प्रश्न विचारलाय. भरड धान्य आपल्या आहारात पूर्वीपासून होती, आजही आहारात आहेत, परंतु त्याचं महत्त्व जीवनशैलीमुळे थोडंसं कमी झालंय. ज्वारी पिकाच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं, ज्वारीचं संशोधन केंद्र राहुरीला जे आहे खूप चांगल्या पद्धतीने तिथे काम केलं जातं. आणि आपण नगरवरनं प्रश्न विचारलाय, उद्याच तिथे माननीय कृषी आयुक्त यांच्या हस्ते भरड धान्य वर्षाचा एक शुभारंभ तिथे होतोय. त्या कार्यक्रमात देखील या ज्वारी पिकाचे विविध लागवड तंत्रज्ञान, सुधारित वाण याचे आपल्याला प्रात्यक्षिक बघायला भेटतील. म्हणजे शेतावर त्या वाणांची लागवड केलेली आहे. त्याचबरोबर या संशोधन केंद्रात कार्यरत असलेले विविध जे संशोधक आहेत वेगवेगळ्या विषयांवर काम करणारे, यांच्याशी देखील आपल्याला तिथे सल्लामसलत करता येईल. आणि बियाण्यांचा जो प्रश्न विचारलाय, तर निश्चित या पिकांची बियाणे निर्मिती हा भाग जो आहे विद्यापीठामार्फत केला जातो. याचे बियाण्याची जी उपलब्धता विद्यापीठाकडे अथवा महाबीजकडे आपल्याला निश्चित होऊ शकते. मला ह्या प्रश्नाला अजून सपोर्ट असा करायचा आहे की मी मगाशी जी योजना सांगितली नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, या माध्यमातून आपण सुधारित जातीचं बियाणं महाबीजनं उत्पादित केलेलं प्रमाणित बियाणं वितरण करत असतो आणि गावोगावी आपण हे बियाणं उपलब्ध करून दिलेलं आहे. अगदी फ्री ऑफ कॉस्ट हे आपण म्हणजे काही पैसे न घेता शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आणि शेतकरी त्याचा फायदा घेत आहेत. आणि निश्चितच मला वाटतं की शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की त्यांना ज्वारीची लागवड करायची वाटते. मला वाटतं की आपल्या ह्या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे यश म्हणायला हरकत नाही की शेतकरी परत एकदा या पिकाकडं जाण्याचा विचार जो आहे तो करतो आहे. आणि मला इथं सांगायला आनंद वाटतो की कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा आपण आयोजित करतो आणि गेल्या 2 वर्षामध्ये ज्वारीच्या पीक स्पर्धेमधली जर आपली उत्पादकता पाहिली तर ती अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेली आहे. मी आपल्याला उदाहरण सांगतो की मागील वर्षी जे काही पीक स्पर्धा झाली होती त्यामध्ये साताऱ्यातले एका शेतकऱ्याने फुले रेवती ह्या वाणाचं जे काही उत्पादन आहे ते जवळजवळ 100 क्विंटल प्रति हेक्टरी इतकं काढलेलं आहे. आता बन सर सांगू शकतील की सरासरी किती येते म्हणजे विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर, परंतु आपले शेतकरी देखील ह्या तृणधान्याच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणे आता ह्या पीक स्पर्धेमध्ये भाग घेऊन उत्पादकता वाढवत आहेत आणि त्यांचा फायदा जो आहे ते करून घेत आहेत. निश्चित त्यांच्या काही अडचणी असतील तर आमचे स्थानिक कृषी सहाय्यक जे आहेत ते त्या ठिकाणी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून, शेतीशाळेच्या माध्यमातून तांत्रिक मार्गदर्शन देखील करायला तयार आहेत. तर माझी ढगे यांना विनंती आहे की त्यांनी जर स्थानिक आपल्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर त्यांच्या ज्वारी लागवडीच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणींना त्यांना कृषी विभागाकडून उत्तरं जी आहेत ती मिळू शकतील. नक्कीच सर. म्हणजे राजेंद्र ढगे यांच्या प्रश्नाचं आपण दोघांनी फार सविस्तर उत्तर दिलेलं आहे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 सध्या आपण साजरा करतो आणि आजचा विषयही तोच आहे. डॉक्टर योगेश बन्सल, माझा आपल्याला असा प्रश्न आहे की ही जी आपण आता वेगळी वेगळी तृणधान्य पिकं जी सांगितली तर तिचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रमुख घटक सांगायचे झाले तर ते कोणते आहे आणि विद्यापीठामार्फत याबाबत नेमकं काय काय कार्यक्रम घेतले जात आहेत आणि घेतले जाणार आहेत? म्हणजे आजचा आपला जो विषय आपण निवडला तो फार छान होता आणि आपण सुरुवातीपासून जर बघतोय या पिकांची ओळख असेल, या पिकांचे पौष्टिक गुणधर्म असतील, विद्यापीठांनी या पिकांच्या बाबतीत केलेले संशोधन असेल किंवा कृषी विभाग पाटील सरांनी सांगितलं या पिकांचे केलेले संशोधन जे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न या बाबतीतला आपण एक थोडक्यात माहिती घेतली. एक 10-12 घटक मी आपल्याला सांगतो. एक महत्त्वाचा घटक म्हणजे कुठल्याही पिकांच्या बाबतीत तो आला शेतकरी आणि उत्पादक. त्यानंतर नवीन कायद्यानुसार शेतकरी उत्पादक कंपन्या आल्या, खरेदीदार आले, नंतर कृषी विभाग, कृषी विद्यापीठ किंवा संशोधन संस्था, इतर शासकीय संस्था, सामाजिक संस्था, NGOज असतील आणि मग अशी एका शेतकरी बंधूंनी विचारलेला प्रश्न की अवजारे किंवा मेकॅनायझेशन, मग त्यासाठी कृषी अवजारे किंवा आपण प्रक्रियेचा विषय केला त्यावेळेस आपल्याला प्रक्रियेसाठी जे मशिनरी लागतात त्यासाठी त्या कंपन्या असतील
किंवा लघु मध्यम उद्योग असतील, जेणेकरून शहरातील तालुका पातळीवरील किंवा जिल्हा पातळीवरील ग्राहकांना लक्ष केंद्रित करून त्याच ठिकाणी त्याची प्रक्रिया करून उत्पादन केले जाऊ शकते. नंतर बियाणाचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यापीठानंतर ती जबाबदारी महाबीज उचलतं, महाबीज असेल. आणि हे सर्व 10-12 घटकांचा जर आपण विचार केला, ह्या सर्व घटकांनी हातात हात घेऊन जर सर्वांनी पुढे येऊन एकत्र काम केलं तर निश्चित येणारं जे भरड धान्य किंवा पौष्टिक तृणधान्य वर्ष आहे, म्हणजे आपण 2-3 पिढ्या मागे गेलं तरी आपल्या घरात आपल्या आहारात या पिकांचा धान्याचा समावेश होता, परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आहारातला तो वापर कमी झालाय. निश्चित या पिकांना चांगले दिवस येतील. आजही ही पिके प्रतिकूल परिस्थितीत अतिशय एक चुकीच्या पद्धतीने त्याची लागवड केली, त्यामुळे उत्पादकता कमी आहे. आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ग्राहक. आपण बघू शकतो की विद्यापीठामार्फत या पिकांचे संशोधित केलेले वाण जे असतील ते आद्यरेखा प्रात्यक्षिके म्हणजे FLD त्याच्या विविध पिकांच्या आपण शेतकऱ्यांच्या शेतावर राबवतो. त्यानंतर आपण समोर बघू शकतो या पिकांच्या बाबतीत जे महत्त्वाचे घटक, आता उन्हाळी नाचणी बीजोत्पादन कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यात आपण गेल्या 2-3 वर्षापासून सुरू केला आहे. म्हणजे त्या पिकाची क्षेत्रवाढ किंवा एक ऑफ सीझन म्हणजे खरीपमध्ये भात घेतल्यानंतर त्या पिकाला तिथली भात काचऱ्याची जागा उपलब्ध होते, म्हणजे त्या पिकाची लागवड क्षेत्र आपण वाढवू शकतो. त्यानंतर आपण सरांनी आता भरड धान्य वर्षाचे जे एक महत्त्वाचे मुद्दे सांगितले, त्यामध्ये शाळा असतील, कॉलेजेस असतील किंवा नाशिकला जो जिल्हा धान्य महोत्सव झाला, म्हणजे ह्या सर्व स्तरावर त्यामध्ये लोकांमध्ये जागरूकता आणणे हे आपलं एक महत्त्वाचं. त्यासाठी देखील विद्यापीठाने विविध कार्यक्रम घेतलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं एक 19 जानेवारीला जो जळगाव येथे कार्यक्रम झाला, त्यामध्ये आपण बघू शकतो की तांत्रिक चर्चासत्र संपूर्ण ह्या तृणधान्य पिकांवर आयोजित केले होते. त्यानंतर तिथे आयोजित केलेली पाक कला स्पर्धा, म्हणजे तिथल्या स्थानिक महिला वर्गांमध्ये याबाबतीत जागरूकता होती. फक्त एक प्लॅटफॉर्म त्यांना देण्यात आला, त्यामुळे असलेले या पौष्टिक गुणधर्मांचे सगळे महत्त्व लोकांना करणे. नंतर मिलेट दौड असेल किंवा शिवार फेरी असेल किंवा जनजागृती अभियान असेल, म्हणजे लोकांमध्ये या पौष्टिक तृणधान्य पिकांच्या बाबतीत जागरूकता वाढवण्यासाठी सर्व स्तरावरून फार चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला भेटत आहे. आपण गेल्या वर्षीच पाटील साहेब पण 2021 साली ज्यावेळेस आम्ही हैदराबादला गेलो, त्यावेळेस देशभरातील या भरड धान्य पिकांवर जी उद्योजक विविध पदार्थ तयार करतात त्यांचं एक मोठं एक कॉन्फरन्स त्या ठिकाणी झाली होती. आणि त्यामध्ये फार मोठा सहभाग म्हणजे मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी या पिकांकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. नक्कीच. मला या कॉन्फरन्स बद्दल पाटील सर आपल्याला विचारायला आवडेल. आपण ही स्लाइड बघतो आहोत, काय सांगाल त्याविषयी? हैदराबादला मी जसं सांगितलं आपल्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च ही एक प्रीमियर संस्था हैदराबादला आहे आणि या पौष्टिक तृणधान्याच्या प्रक्रियेवर त्या ठिकाणी काम करत असते. आणि त्यांची एक संकल्पना मी न्यूट्री हबची जी आपली सांगितली की त्या माध्यमातून नवीन उद्योजकांना अगदी सुरुवातीपासून म्हणजे त्याच्या प्रक्रिये आणि मशिनरीपासून त्याचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग यापर्यंत त्यांना मार्गदर्शन जे आहे ते केलं जातं. आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत देखील त्यांना सहकार्य जे आहे ते सहकार्य आपण करत असतो. ह्या प्रचार आणि प्रसारच्या अनुषंगाने कृषी विभागाने येत्या वर्षभरामध्ये फार मोठा कार्यक्रम आखलेला आहे. विशेष करून केंद्र शासनाने देखील आपल्याला काही टार्गेट्स जे आहेत ते दिलेले आहेत. विशेष करून महाराष्ट्राला फेब्रुवारी हा महिना जो आहे हा एक संकल्पित महिना म्हणून दिलेला आहे की ज्या महिन्यामध्ये आपल्याला हा प्रचार आणि प्रसार फोकस करायचा आहे. पूर्ण वर्षभर तर करायचाच आहे, परंतु फेब्रुवारीमध्ये करायचा आहे. आणि महाराष्ट्र शासनाने काही धोरणात्मक निर्णय पण या संदर्भात घेतलेले आहेत. मला या संदर्भात सांगायला इथं आनंद होतो की महाराष्ट्र शासनाने ह्या पौष्टिक तृणधान्याचा प्रचार प्रसार आणि खाद्यामध्ये वापर वाढवण्याकरता आपली जी काही संक्रांती भोगी हा दिवस जो आहे हे 2 दिवस पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून इथून पुढे प्रत्येक वर्षी साजरे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या निमित्ताने चालू वर्षी आम्ही हा कार्यक्रम साजरा केला. आणि मला इथं सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने अतिशय उत्स्फूर्तपणे त्यामध्ये आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. त्या दिवशी आम्ही ज्या काही पाककृती स्पर्धा घेतलेल्या होत्या त्यामध्ये महिलांनी अतिशय उत्सुकतेने आणि भरभरून प्रतिसाद दिला होता आणि हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. आणि मला वाटतं की हा जो काही नागरिकांच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि शेतकऱ्यांच्यापर्यंत ग्रामस्तरापर्यंत पोहोचण्याचा हा कृषी विभागाचा प्रयत्न आहे तो या माध्यमातून यशस्वी होतोय. आपण त्याचा सहभाग कसा असणार आहे ते जाणून घेणार आहोत. डॉक्टर योगेश बनसर, काही घटक आपल्याला आणखीन सांगायचे आहेत का? निश्चित. आता आरोग्याचा विषय आला म्हणजे त्यात सर्व स्तर आले. मग आता आपण या घटकांना आता मगाशी जे 10-12 घटक सांगितले की एक डायटिशियन हे कन्सेप्ट एक शहरी भागात वाढले की मला वजन कमी करायचं. मग ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोग आहे एक डॉक्टर लोकांचा, म्हणजे की ज्यांच्या सांगण्याने कुठलाही एक व्यक्ती आहे आपल्या आहारात निश्चित बदल करून आपल्या आहारात त्या भरड धान्याचा पौष्टिक तृणांचा समावेश करतो. म्हणजे सर्व स्तरावर सर्वांनी या बाबतीत समावेश केला आणि सर्वांनी एकीने जर पुढे आलं तर ही आपली पिके आहेत, आपल्या भारतात येणारी पारंपरिक पिके आहेत आणि ही जतन करणं आणि जगवणं आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपण काय देऊन जाणार आहे याचा जर विचार केला
तर निश्चित या पिकांना आपण पुढे आणू शकतो. नक्कीच. आता पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 हे फार महत्वाचं वर्ष आहे, तर विविध विभागांचा पाटील सर यामध्ये सहभाग कसा काय राहणार आहे, काय सांगाल मी याविषयी? मगाशी आपल्याला सांगत होतो की महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत त्याचा प्रचार प्रसार करण्याकरिता एक मिलेट ऑफ द मंथ अशी एक आम्ही संकल्पना केलेली आहे की प्रत्येक महिन्यामध्ये त्या महिन्यामध्ये जे काही सण येतात त्या सणावर फोकस करून आपण मिलेट ऑफ द मंथ म्हणून कार्यक्रम राबवतो आहोत. जसा जानेवारी महिन्यामध्ये आम्ही बाजरी हे पीक घेतलेलं होतं आणि त्याच्यावर फोकस करून त्याचा प्रचार प्रसार केलेला होता. फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही ज्वारी हे पीक घेतलेलं आहे, कारण आपल्याला माहीत आहे की रबी ज्वारीचा काढणीचा हंगाम जो आहे तो फेब्रुवारीपासून सुरू होतो. हुरडा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या रबी ज्वारीचा हुरडा पार्ट्या होत असतात. त्यानिमित्तानं आपल्याला त्याचं महत्त्व जे आहे ते आपण सांगू शकतो. कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर ज्या ज्या ठिकाणी ज्वारीचे क्रॉप कॅपिटरी किंवा वेगवेगळ्या वाणांची प्रात्यक्षिकं घेतलेली आहेत त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नेऊन ते वाण कशा पद्धतीनं परफॉर्म करतात, त्याची उत्पादकता कशी आपल्याला चांगली घेता येतील हे आपण या निमित्तानं सांगणार आहोत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कृषी विभागाचे जे काही पीक कापणी प्रयोग आहेत ते पीक कापणी प्रयोगावर फोकस करून आपण शेतकऱ्यांना त्यामध्ये उत्पादकता कशी चांगली येते असं मार्गदर्शन करणार आहोत. आणि सर आपल्याला ही स्लाइड दिसते आहे, मी तुम्हाला थोडं थांबवते. तर यामध्ये आपण सगळे वर्षातील नियोजित उपक्रम सांगितलेले आहेत, तर ते फार महत्वाचे नाही का, काय सांगा? तर यामध्ये आम्ही मिलेट दौड हे मिलेट दौडची संकल्पना राबवलेली आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी असतील, NGO असतील यांचा सहभाग घेऊन सर्व नागरिकांच्यापर्यंत आपला हा मेसेज देण्याकरता आपण मिलेट दौड आयोजित करतो आहोत. त्या व्यतिरिक्त कृषी विभागामार्फत कृषी महोत्सव आयोजित केले जातात. ह्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात आपण याचं प्रदर्शन लावणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण त्याचा प्रचार प्रसार करणार आहोत. प्रक्रियाचे जे काही रेसिपी आणि स्पर्धा आहेत ह्या स्पर्धा आपण या निमित्तानं आयोजित करतो आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नो युअर मिलेट्स, म्हणजे आपल्या पौष्टिक तृणधान्याबद्दल आपल्याला माहिती व्हावी यासाठी एक पुस्तिका देखील महाराष्ट्र शासन पब्लिश करतं आणि ते सगळ्यांना आपण प्रसारित करणार आहोत. जे कृषी विभागाचं शेतकरी मासिक आहे या शेतकरी मासिकाच्या 1.5 लाख प्रती आपण पूर्ण पौष्टिक तृणधान्याची लागवड, काढणी पश्चात तंत्रज्ञान याच्यासाठी आपण समर्पित करत आहोत. या सर्व ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या सर्व ॲक्टिव्हिटी रेकॉर्ड करण्याकरता आपण www.mahamillets.org अशा पद्धतीची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर सर्व नागरिक जाऊ शकतात आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत जे काही वेगवेगळे उपक्रम आपण घेतो आहोत ते उपक्रम कशा पद्धतीनं साजरे केले जात आहेत ते त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि आपण आज जरी पाहिलं तरी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये कृषी विभाग आणि विद्यापीठ यांच्या माध्यमातून 3,000 कार्यक्रम जे आहेत ते झालेले आहेत आणि याला सर्वांचा प्रतिसाद देखील चांगला मिळतो आहोत. आणि मगाशी आपण जे सांगितलं की विविध शासनाच्या विभागांचा कशा पद्धतीनं याच्यामध्ये आपल्याला प्रचार आणि प्रसारासाठी उपयोग करून घेता येईल यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक सुकाणू समिती नेमलेली आहे आणि सर्व विभागाचे प्रधान सचिव हे त्याचे सदस्य आहेत. आपल्या जे काही विभाग आहेत, आता उदाहरणार्थ यामध्ये शालेय शिक्षण विभाग, मग शालेय शिक्षण विभागामार्फत जी काही मिड डे मील स्कीम राबवली जाते किंवा मुलांना जो आहार दिला जातो त्या आहारामध्ये ह्या पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्तानं कमीत कमी प्रत्येक आठवड्यातून एकदा पौष्टिक तृणधान्य दिले जाईल अशा पद्धतीच्या सूचना या शासनाने दिलेल्या आहेत. नक्कीच सर. सर मी तुम्हाला थोडं थांबवते, आपल्याला एक फोन येतोय भंडाऱ्यावरून डॉक्टर धनराज झोंडे यांचा. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो सर, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मला हे विचारायचं आहे की तृणधान्य जे आहे हे तृणधान्य पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा खूप प्रमाणात उत्पन्न व्हायच्या, पण कालांतराने त्याच्यामध्ये हळूहळू कमी उत्पन्न कमी होत गेलेलं आहे आणि कमी उत्पन्न होण्याला कारण काय आहेत याचं संशोधन केलं गेलेलं आहे का? दुसरी गोष्ट मला हे म्हणायचं की वाढवायला काही हरकत नाही. आता सध्या पंतप्रधान साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे बरेचसे कास्तकार आमचे लागलेले आहेत त्या कामाला, परंतु जो खर्च आहे त्याचा तो खर्च खूप प्रमाणात वाढतो आहे. म्हणजे एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर 50 वर्षाच्या पूर्वी युरियाची थैली फक्त 11 रुपयाला मिळायची, आज ती 300 रुपयाला मिळते. मिश्र खताची 35 रुपयाला मिळायची, ती 1700 रुपयापर्यंत गेलेली आहे. तर हा ताळमेळ बसत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडामधून तो बाहेर निघू शकत नाही असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळे हे तृणधान्याचे प्रमाण कमी व्हायला ते एक जबाबदार म्हणजे हे आर्थिक व्यवहार सुद्धा आहे. नक्कीच सर, काय सांगाल? 2-3 कारणं जी आहेत ती होती अशी की आपल्याला कल्पना आहे की आपल्या अन्नधान्य वितरण प्रणालीमध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात
गहू आणि तांदळाचा वापर केला असल्यामुळं कदाचित ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात हे तृणधान्य उपलब्ध होत असल्यामुळे आपली जी पारंपरिक तृणधान्य जी आहे ती थोडीशी मागं पडलेली होती. परंतु आणि थोडीशी उत्पादकता कमी असल्यामुळे देखील परवडत नसल्यामुळे शेतकरी इतर पिकाकडे वळालेला होता. परंतु आपण जे म्हटलात की आपल्याला ते परवडत नाही, परंतु हे परवडण्याकरता आपण जर प्रक्रिया केली, त्याचं मूल्यवर्धन केलं तर निश्चितच त्याला मागणी जी आहे ती चांगली मिळू शकते आणि शेतकऱ्यांना चांगला दर जो आहे तो मिळू शकतो. आपल्या या प्रचार प्रसाराचा उद्देशच असा आहे की याची मागणी वाढावी आणि आपल्याला कल्पना आहे की मागणी वाढल्यामुळं साहजिकच त्याचा दर देखील वाढेल आणि मग शेतकऱ्याला चांगला दर मिळेल. आपल्याला मी सांगतो की 17-18 नंतर याच्या ज्या काही एकाधिकार खरेदीच्या किमती ज्या होत्या ह्या देखील शासनानं ज्या आहेत त्या वाढवलेल्या आहेत. उदाहरणार्थ जर नाचणीचाच आपण विचार केला की जे 17-18च्या दरम्यान 1900 रुपये हा दर होता, तो आता 3578 रुपयेचा दर आहे. हा दर त्या ठिकाणी शासनाने दिलेला आहे. तर ह्याचं एक किमती देखील वाढत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना परवडणार आहे आणि म्हणून शेतकरी आता ह्या सर्व प्रचार प्रसाराच्या माध्यमातून मागणी वाढल्यामुळं या पिकाकडे वळेल अशी आपल्याला खात्री आहे. नक्कीच, आपण आशा नक्कीच बाळगूया. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. डॉक्टर योगेश, पण आपण जाता जाता काय संदेश देणार आहात? मी आव्हान आजच्या एक कार्यक्रमाच्या निमित्ताने एक देऊ इच्छितो आपल्याला की भरड धान्य पौष्टिक तृणधान्य पिके ही फक्त एक त्यापासून नफा मिळावा म्हणून न खाता आपल्या येणाऱ्या पिढीला आपण काहीतरी पौष्टिकता द्यावी, त्यासाठी आपण आठवड्यातून किमान 2 दिवस तरी याचा सुरुवातीला आहार वापर वाढवावा, जेणेकरून शेतकऱ्यांकडे त्याची मागणी वाढेल. सर, आपण काय सांगाल? शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन या पिकाची लागवड करावी, त्याची उत्पादकता वाढवावी, एकत्रित येऊन गटशेती करावी, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात. त्याच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या घेऊन आपण त्याच्यावर प्रक्रिया मूल्यवर्धन करून ह्या शेतीपासून जास्तीत जास्त उत्पन्न आणि फायदा जो आहे तो वाढावा, जेणेकरून ही शेती जी आहे ती त्याला शाश्वत होईल. हेच मला या ठिकाणी शेतकऱ्यांना माझी विनंती आहे. आज आपण दोघंही या ठिकाणी आलात आणि खूप साध्या, सोप्या, सरळ भाषेमध्ये दोघांनी हा आजचा विषय तृणधान्यांचा जो पोषक आणि पौष्टिक आहे समजून सांगितला प्रेक्षकांना. त्याबद्दल मी आपल्या दोघांचेही खूप मनपूर्वक आभार मानते आणि पुन्हा एकदा आपल्या दोघांना आणि समस्त प्रेक्षक वर्गाला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.